असं व्यंकट एक मिनिट श्री सुदाम शिंदे साहेब शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष करत आहे. कृपया साहेबांनी त्यांचा स्वीकार करावा. श्री अरुण ठोंबरे साहेब यांचा सत्कार जाफरभाई या ठिकाणी करतील. शिंदे साहेबांचा सत्कार ठोंबरे साहेब करतील. शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम शिंदे साहेबांचा सत्कार होत आहे. धन्यवाद सर्वांना. आता अरुण ठोंबरे साहेबांचा सत्कार कोकण विभाग व्हॉइस ऑफ इंडिया अध्यक्ष जाफरभाई यांच्या हस्ते ठोंबरे साहेबांचा सत्कार होत आहे. कृपया त्यांनी त्यांच्या सत्काराचा स्वीकार करावा. हा जो समाज उपक्रम आहे, या समाज उपक्रमामध्ये आज प्रचंड या ठिकाणी माहिती आहे का आपल्याला याची गरज आहे. त्यानंतर आपले भीमराव दादा इंगोले नागपंथी दौरी गोसावी संघटना अंबरनाथ यांचा सत्कार जॉनी डेव्हिड या ठिकाणी करतील. मी दादांना विनंती करतो की दादा तुम्ही त्या सत्काराचा स्वीकार करावा. आता याच्यानंतर शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे कायदेशीर मार्गदर्शक सल्लागार प्राचार्य बाबूराव शिंदे यांचा सत्कार आमचे भीमराव दादा इंगोले साहेब करतील. त्याच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार विकास रामचंद्र जगताप यांचा सत्कार श्री अरुण ठोंबरे साहेब व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या मार्फतीने करतील. त्याच्यानंतर मी शिंदे सरांना प्राचार्य शिंदे सरांनी विनंती करेल की आसाराम फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय माणिकदादा सावंत हे आलेले आहेत. त्यांचा सत्कार प्राचार्य बाबूराव शिंदे करतील. या दादा माणिकदादा या. या दादा याच्यानंतर मी माननीय भीमराव दादा इंगोले यांना विनंती करेल की आपल्या समाजाचे आणि सेवानिवृत्त अप्पर सचिव मंत्रालय माननीय कैलास मंडलकर साहेब यांचा सत्कार करतील. अतिशय अद्भुत प्रतिसाद आहे. लोकांची उपस्थिती देखील खूप आहे. काय सांगा? आज आम्ही व्हॉइस ऑफ मीडिया या संस्थेच्या आयोजन करून शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान
व भटके विमुक्त जाती सेवा संघ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, समाजातील गरीब वंचित घटक आणि माझा भटका विमुक्त समाज यांच्यासाठी हे आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये विविध जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत ते आम्ही बाहेरून बोलवलेले आहेत. त्याच्यामध्ये आर्थो सर्जन आहेत, हार्ट सर्जन आहेत, डायबिटीस आहेत, BP आहेत, म्हणजे सर्व शरीराच्या ज्या मुख्य व्याधी आहेत त्याच्यापासून सर्वसामान्याला सुटकारा मिळावा, त्याचा योग्य लाभ मिळावा याच्यासाठी ह्या भव्य मोफत वैद्यकीय शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि या नाट्यगृहाच्या बाजूला माझा 350 ते 500 भटके विमुक्त समाज हा झोपडपट्टीमध्ये राहत आहे. वर्षानुवर्ष हा समाज त्या झोपडपट्टीमध्ये हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत आणि आम्ही शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केलेला आहे की माझ्या समाजाला पक्की घरं या वसाहतीमध्येच, या अंबरनाथ सर्कस मैदानामध्येच मिळावी, म्हणून आम्ही वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करणार आहे. आगामी काळामध्ये ती आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही भव्य आणि आक्रमक स्वरूपाचे मोर्चे आंदोलन करून जोपर्यंत माझा समाज पक्क्या घरामध्ये राहण्यास जात नाही तोपर्यंत हे आमचे आंदोलन अधिक तीव्र राहणार आहे. त्यासाठी आमचे मित्र भीमराव दादा इंगवले, तसेच कैलास भंडलकर साहेब आणि प्राचार्य बाबूराव शिंदे असे आम्ही, तसेच माझे मित्र माणिकदादा सावंत, जाफरबाई सय्यद असा पत्रकार जो आमचा मित्रमंडळ आहे त्यांच्या मार्फतीनं हा आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहोत. आगामी काळातही करत राहू आणि भविष्यात असेच हे आता छोटासा आम्ही मोफत आरोग्य शिबिराचा एक पहिलाच आमचा हा प्रयत्न आहे, उपक्रम आहे. याच्यानंतर आम्ही भव्य आणि असा मोठा कार्यक्रम वैद्यकीय शिबिराचं आयोजन करणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आसारामजी सावंत फाउंडेशन, उल्हासनगर. मला खरंच सर्वप्रथम शिंदे सरांचं कौतुक वाटतं की शिंदे सरांनी खूप सुंदर असा मेडिकल कॅम्प लावला आणि गरजू लोकांचं, ज्यांना जे आजार आहे त्या आजाराचं निवारण करण्यासाठी ही संकल्पना त्यांच्या मनात आली ही आश्चर्यजनक आहे. कारण ते त्या पोलीस खात्याचे लेवलचे माणसं आणि त्यांनी पुन्हा सामाजिक काम करावं हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे आणि खरंच त्यांचं कौतुक करावं आणि कौतुक काम करतायत. यापुढे नक्कीच शिंदे सर, शिंदे परिवार तुम्हाला याच्यापेक्षा खूप भव्य दिव मोठं आपण मेडिकल काम लावणार आणि यापुढे तुमच्या पाठीशी सर्व गोपाळ समाज, माझा अखिल गोपाळ समाज, महाराष्ट्रातला तमाम गोपाळ समाज तुमच्या पाठीशी उभा राहणार एवढी गरज. व्हीएम इंटरनॅशनल फोरम आयोजित शिवरंजन सेवा प्रतिष्ठान आणि नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था यांच्या वतीने हा जो कार्यक्रम आपण इथे आरोग्य शिबिराचा केलेला आहे, खरं म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आपण व्हॉइस ऑफ मीडियातर्फे दरवर्षी अनेक ठिकाणी सर्व जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आपण कार्यक्रम घेत असतो. व्हॉइस ऑफ मीडिया ही एक संस्था अशी आहे की देशातील नंबर 1 संघटना आहे. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल फोरम आपण जे स्थापन केलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 52 देशाच्या वरती ही संघटना पोहोचलेली आहे आणि ही संघटना फक्त पत्रकारांच्या सेवेसाठी उपलब्ध असते. कारण आम्ही पंचसूत्रीवर काम करतो. पत्रकारांचं आरोग्य, पत्रकारांचं शैक्षणिक किट वगैरे वाटप करतो. तसेच पत्रकारांसाठी घर, त्यांचा मुलांना शिक्षणाची काही गरज असेल त्या निमित्त आम्ही कामं करत असतो. दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही करत असतो. या वर्षी आम्हाला कार्यक्रम करायचा होता तर शिवनिरंजन सोसायटीचे शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष मला भेटले. आपले मित्र आहेत, ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. ते म्हटले की सर आपण मिळून हा कार्यक्रम करूया, कारण माझ्या या सर्कस मैदानाच्या बाजूला आमचे समाजातले लोक आहेत, त्यांना पण म्हणजे आरोग्याची तपासणी होईल आणि आपल्या पत्रकारांची पण होईल. त्या निमित्ताने आम्ही संदीप काळेशी बोललो
त्यांच्याशी संपर्क केला, त्यांनी आम्हाला परवानगी दिली, त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच या हिंगोले साहेब झाले, शिंदे साहेब झाले, शिंदे बंधू आपले बाबूराव शिंदे साहेब आहेत, या सगळ्यांनी मिळून आम्हाला खूप मोठं सहकार्य केलंय आणि त्यामुळे आपल्या या सगळ्यांच्या सहकार्याने हा एक कार्यक्रम आपला उभा राहिलेला आहे. त्यांच्या इथे आलेल्या सर्व नागरिकांचे, पत्रकारांचे आणि माझ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकारी मित्रांचे, जिल्ह्यातून सिंधुदुर्गातून आमचे आपल्या रायगड जिल्ह्याचे आलेले आहेत, कडू साहेब आलेले आहेत, त्यांचे पण मी मनापासून स्वागत करतो आणि या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेवानिवृत्त प्राचार्य बाबूराव नारायण शिंदे हे आज या ठिकाणी जे शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते व्हॉइस ऑफ मीडिया, शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान, नाथपंथी डवरी गोसावी भटके समाज, भीमराव दादा इंगोले, शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातून या सर्व हा उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. प्रथमतः मी आपल्या भारत देशातील पहिले वृत्तपत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन करतो. आणि दर्पण नावाचं वृत्तपत्र त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सुरू केलं. याच्या अगोदर बेंगॉल गॅझेट नावाचं वृत्तपत्र भारतामध्ये होतं आणि आता या नंतर दर्पण वृत्तपत्रामधून सर्व शोषित समाजाचे आवाज, उपेक्षितांचे आवाज आणि प्रबोधनाचं काम या दर्पण वृत्तपत्रामधून या ठिकाणी 1832 साली सुरू झालेलं होतं. ते आज तागायत वार्ताहर लोकांना, वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या रिपोर्टर लोकांना ती एक प्रकारची शक्ती आहे. मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की या समाजाचा वंचित आवाज आहे, शोषित आवाज आहे, हा कोणापर्यंत पोहोचवायचा हे वृत्तपत्रकारांच्या हातामध्ये आहे. पृष्ठभाग तुम्हाला दिसतो चांगला, त्याच्यावरती खडबड काय असलं तर तुम्ही दणका मारता, पण त्या वृत्तपत्राच्या पृष्ठभागाच्या पलीकडे काय आहे, म्हणजे समाजाच्या पलीकडे काय आहे, याची चाकुरीबद्ध या ठिकाणी देखभाल तुम्ही केली पाहिजे आणि तुम्ही निरीक्षण ठेवलं पाहिजे. समाजात काय घडत आहे, उपेक्षित समाजाचे प्रश्न काय आहे, भटके विमुक्तांचे प्रश्न काय आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहे, झोपडपट्टी वासियांचे प्रश्न काय आहेत, गरिबांचे प्रश्न काय आहे, बीपीएल लोकांचे प्रश्न काय आहे, आयुष्यमान भारत या ठिकाणी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचते का, अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या पुढे आज निर्माण झालेल्या आहेत. आणि मग याच्यासाठी आवाज उठवण्याचं काम हे मीडियाचं आहे, पत्रकाराचं आहे. प्रिंट मीडियामधून या ठिकाणी हे झालं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून पण हे झालं पाहिजे, त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पण झालं गेलं पाहिजे. जर ही उत्तरदायित्वाची जबाबदारी वृत्तपत्रकारांनी घेतली तर निश्चितच या समाजाला आपला योग्य प्रकारचे न्याय मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं. जर तुम्ही जर गाफील राहिला, वृत्तपत्रकार जर गाफील राहिले तर मग काय होईल, सगळा बेधुंद कारभार होईल. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि चौथा स्तंभ लोकशाहीचा तो म्हणजे वृत्तपत्रकारिता. हा वृत्तपत्रकारिता स्तंभ जो आहे तो लोकांना जागरूक करण्याचा आहे, लोकांना प्रबोधन करण्याचा आहे, संबोधन करण्याचा आहे. आणि याकडे जर समजा जर आपण जर सगळ्यांनी मिळून लक्ष दिलं, एकीनं जर काम केलं तर मला वाटतं या ठिकाणी आपल्या या ज्या वंचितांचा आवाज आहे, उपेक्षितांचा आवाज आहे, दुर्बलांचा आवाज आहे तो शासनाच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि मग शासन खडबडून जागा होईल. आज 75 वर्ष झालेले आहेत, काय मिळालं आम्हाला, काही मिळालं नाही आम्हाला. आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या नावाने नाट्यगृह उभं राहिलेलं आहे. प्रथमतः आनंद दिघे साहेबांना मी वंदन करतो, बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी वंदन करतो. आणि याच्यामधले जे फोटो पाहिले मी, ते सर्व फोटो कोणाचे आहेत, सर्व प्रबोधनकारांचे फोटो आहेत, सर्व वार्ताहरांचे फोटो आहेत, कादंबरीकारांचे फोटो आहेत, समाज घडवणाऱ्यांचे फोटो आहेत याच्यामध्ये. आणि जर समजा आमच्या लोकांना वंचित ठेवून जर समजा इथं जर समजा विचारांची देवाणघेवाण होत असेल तर मला वाटतं हे कुठेतरी या ठिकाणी खटकण्यासारखी गोष्ट आहे. जेवढे या साहित्यिकांनी भटक्या वंचित लोकांच्यासाठी आवाज उठवलेला आहे तेवढा आवाज तुम्ही पत्रकारांनी उठवला पाहिजे असं या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी विनंती करावीशी वाटते. दुसरी महत्वाची गोष्ट, आज समाजामध्ये खूप आजार वाढलेले आहेत, प्रचंड आजार वाढलेले आहेत. बघा, जर प्रकृती या ठिकाणी चांगली असेल तर ठीक आहे, नाहीतर खूप अवघड आहे. म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे पाण्याच्या आधी वळण बांधलं पाहिजे आपण म्हणतो. आपल्याला आजार काय होतं त्याची आपल्याला कल्पना नसते, परंतु जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला माहित असते भरमसाठ फी वाढलेली आहे, डॉक्टरांच्या फी वाढलेले आहेत, सामान्य कुटुंबाला ते पटत नाहीये, जमत नाहीये, तो त्या प्रकारची सेवा घेत नाहीये. आणि म्हणून या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जेवढे काही शक्य होईल ते पाठपुरावा करण्याचं काम आमचे भीमराव दादा इंगोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष सुदाम शिंदे साहेब आणि इंडिया
व्हॉइस ऑफ मीडियाचे फोरमचे अध्यक्ष कोकण विभागाचे श्री आमचे ठोंबरे साहेब, जाफरबाई आहे, आणि त्यानंतर माहिती का विकास जगताप आहे. या सर्वांनी मिळून या ठिकाणी हे काम या ठिकाणी माहिती हाती घेतलं आणि आपल्या समाजाला काहीतरी दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आमचे भंडलकर साहेब या ठिकाणी आहेत. या भंडलकर साहेबांनी सुद्धा आता सांगितलंय भटक्या जाती जमातीचा थोडक्यात इतिहास सांगितलेला आहे. 1871 पासून हा गुन्हेगार समाज आहे, केलं गेलं आम्हाला. त्याचबरोबर आमचे माणिकदादा सावंत साहेब इथं आहेत, त्यांना या ठिकाणी सगळं माहिती आहे. आम्ही आमची सगळ्यांची ताकद एक करून आम्ही भटक्या मुक्त जाती जमातीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून या शिबिरासाठी जे कोणी आलेले आहेत ते डॉक्टरांचे मी मनापासून कौतुक करतो. आणि त्याचबरोबर या व्हॉइस ऑफ मीडियाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जे अध्यक्ष आहेत श्री संदीप काळे सर, या संदीप काळे सरांनी या ठिकाणी यांना परवानगी दिली आणि म्हणून हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी संयुक्त विद्यमाने घडून आणला. मी आपल्या या सर्व संस्थेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानतो, हार्दिक स्वागत करतो. आणि आगामी काळामध्ये हे शिबिर चांगल्या प्रकारचं होईल आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे डॉक्टर या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जे गरजू आहेत, जे या ठिकाणी होतकरू आहेत, या सर्वांनी मिळून या शिबिराचा लाभ घ्यावा. या आरोग्य या ठिकाणी जे उपक्रम राबवलेला आहे त्याचा लाभ घ्यावा आणि आपले जीवन सुखकर करावं. म्हणतात ना, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. शरीर सदृढ असेल तर ठीक आहे, सदृढ शरीरामध्ये सदृढ मन वास करत असतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हे काम करूया. आणि ही प्रसिद्धी या ठिकाणी तुम्ही उपेक्षित लोकांची या ठिकाणी सर्व वर्तमानपत्रातून द्या आणि या समाजाचे प्रश्न सोडवा अशी मी तुम्हाला अपेक्षा करतो. धन्यवाद. आरोग्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आणि आपली त्या बाबतीत इथला पुढाकार देखील नगरकडने काय सहकार्य करू. आता असे शिबिर आम्ही बरेच वर्षापासून शिबिर करत आले. नाथपंथी दौरी गोसावी भटकेमू सेवा संस्थेच्या वतीने आता प्रत्येक वर्षी आम्ही शिबिर करीत आलेले आहेत. आता सध्याला ज्या ठिकाणी नाट्यगृह तयार झालेले त्याच ठिकाणी आम्ही शिवनिरंजन संस्था, नाथपंथी दौरी गोसावी, व्हॉइस मीडिया यांच्यातर्फे या संघटनेमार्फत हा कार्यक्रम केलेला आहे. तसंच या ठिकाणी आम्ही त्या नाट्यगृहात जे कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी आम्ही 530 कुटुंब राहत होती. 530 कुटुंबाला झोपड्यात तोडून सरी त्याला उद्ध्वस्त करून सरी हा नाट्यगृहाचं काम केलेलं आहे. या नाट्यगृहाच्या जागेवर 210 घरं होती. त्या लोकांना न्याय मिळालाच पाहिजे. येत्या 26 जानेवारीच्या आतमध्ये आम्हाला जरी न्याय नाही मिळाला तर आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आम्ही आंदोलन करण्यास तयार करण्यात आलो. आज पत्रकार दिनाचं औचित्य साधून व्हॉइस ऑफ मीडिया, त्याचप्रमाणे नाथपंथी दौरी गोसावी भटकेमुक्त सेवा संस्था अंबरनाथ व शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ शहरामध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरं तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा व्यायाम करता येत नाही किंवा इतर काही जेवणाचं किंवा याचं त्याच्यातून जे काही पौष्टिक द्रव्य मिळायला पाहिजे ती मिळत नाहीत. त्यामुळे माणसाचं स्थूलपण किंवा आजारपणे वाढत चाललेलं आहे. आणि संस्थेने जो हा उपक्रम घेतलेला आहे खरं तर त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्याचं कारण काय आहे की मोफत शिबिर आहे आणि शरीरातल्या कुठल्याही अवयवाचा आपल्याला किती उपयोग आहे हे माझा हात नसल्यामुळे मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे आपण सर्वच जण या ठिकाणी पत्रकार मंडळी असतील, आमचे मित्र अरुण ठोंबरे आहेत, शिंदे सर आहेत, आमचे वरिष्ठ सुदाम संजय सर आहेत आणि माझे सहकारी भीमराव इंगोले आहेत, याचं नेहमीच अग्रेसर असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे सर्कस मैदानावर हे जे नाट्यगृह उभं राहिले ना ते भटक्या विमुक्तांच्या 530 कुटुंबांना बेघर करून या ठिकाणी नाट्यगृह उभारलेलं आहे. आम्ही वेळोवेळी शासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, कमिशनर, तसंच अंबरनाथ नगरपालिकेचे CO या सगळ्यांना, तहसीलदार, प्रांत या सर्वांना आम्ही वेळोवेळी पत्र देत आहोत, इशारे सुद्धा देत आहोत. मागे आम्ही एक मोठा मोर्चा काढला होता
त्या आपण सगळ्याचा मला वाटतं त्यावेळी उपस्थित होताच. तर त्या मोर्चाच्या वेळी आम्हाला एक पत्र देण्यात आलं की ते एक गाजर होतं. याचं कारण सांगतो. कारण त्यांनी काय सांगितलं की बाबा तुमची झोपडपट्टीला हे करण्यासाठी आम्ही सर्वेक्षण करायला पाठवलेलं आहे आणि ते दिलं कुठल्या संस्थेला, एक कॉन्ट्रॅक्टरला दिलं. त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तर म्हणतो साहेब हे तांत्रिक मंजुरीसाठी आम्ही ठाण्याला पाठवलंय. अरे मला जून मध्ये होणारं काम आज जानेवारी आला तरी होत नाही. 26 जानेवारीला तर आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोतच भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त. त्याच दिवशी आम्ही भटक्यामुक्त समाज काय असतो हे तर दाखवणार आहोतच. याचं कारण काय आहे की भटक्यामुक्त समाज अंबरनाथ शहर हे सेटलमेंट म्हटलं जातं. ही भटक्यामुक्तांची पंढरी आहे. गुन्हेगारी जमातीत आम्हाला इंग्रजांनी टाकलं. खरं तर आम्ही गुन्हेगार नाही, पण आम्हाला गुन्हेगार ठरवलं. तरी सुद्धा अंबरनाथ मध्ये राहणारे भटक्यामुक्ताचे समाजाचे लोक आम्हाला नेहमीच पाठिंबा देतात. भीमराव दादांचं तर नेहमी सहकार्य असतात. त्याचप्रमाणे आता सुदाम शिंदे सर आलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही मंडळी कल्याण, उल्हासनगर इकडं येऊन अंबरनाथमध्ये कार्यक्रम घेत आहेत. याचं फार मोठं या ठिकाणी कौतुक आहे. पत्रकार मंडळी आमचे भानुशाली असतील, जगताप सर असतील, आमचे वनुजे जाफर वनुजे असतील किंवा इतर सगळीच मंडळी मोहिते असतील, ते गव्हाणे असतील किंवा अरुण ठोंबरे असतील, या सगळ्यांचं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.